नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 18 मधील श्लोक 51 ते 55 पाहणार आहोत. श्लोक 51 ते 53 एकत्र असल्यामुळे आपण ते एकत्र वाचूया. बुद्धया विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयान् स्वा रागद्वेषो व्युदस्य च विविक्तसेवि लघ्वाशी यतवाक्काय मानसा ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रिताः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममां शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. बुद्धया म्हणजे बुद्धीने, धृत्या म्हणजे निश्चयाने, त्यक्त्वा म्हणजे त्याग करून, विविक्त सेवी म्हणजे एकांत स्थळी वास करून, लघु आशी म्हणजे मित आहार करून, वाक म्हणजे वाणी, समुपाश्रिता म्हणजे आश्रय घेऊन, निर्ममा म्हणजे ममत्वाच्या भावने रहित, आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयांचा त्याग करून आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो, जो मिताहार करतो, आपली काया वाचा आणि मन संयमित करतो, जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टीपासून मुक्त असतो, ममत्वरहित आणि शांत असतो, तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तराप्रत निश्चितच प्रगत होतो. भगवान म्हणतात, बुद्धीद्वारे शुद्ध झालेला मनुष्य सत्वगुणात स्थित राहतो, जो मनाला वश करतो, नेहमी समाधीत लीन राहतो, तो इंद्रिय विषयांमध्ये आसक्त नसतो आणि आपल्या क्रियांमध्ये आसक्ती किंवा द्वेष यातून मुक्त असतो, तो एकांतवासाला प्राधान्य देतो, आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन करत नाही, त्याला मिथ्या अहंकार नसतो, अनेक भौतिक गोष्टींचा स्वीकार करून त्याला आपले शरीर धष्टपुष्ट करण्याची इच्छा पण नसते. तर भगवत कृपेने प्राप्त झालेल्या गोष्टीतच तो समाधानी राहतो आणि इंद्रिय तृप्तीच्या अभावी क्रोधित होत नाही. तसेच तो इंद्रिय विषयांच्या प्राप्तीकरता धडपड सुद्धा करत नाही. तो मिथ्या अहंकारापासून पूर्णपणे मुक्त होतो, अनासक्त होतो. हीच ब्रह्म साक्षात्काराची अवस्था होय. या अवस्थेलाच ब्रह्मभूत स्थिती असे म्हटले जाते. आता ज्याप्रमाणे समुद्र नेहमी भरत असूनही शांत असतो, त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, तोच केवळ शांती प्राप्त करू शकतो. जो मनुष्य अशा इच्छा तृप्त करण्यासाठी झगडतो, त्याला शांती प्राप्त होत नाही. आता श्लोक 54 पाहूया. ब्रह्मभूता प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समा सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. प्रसन्नात्मा म्हणजे पूर्णतया प्रसन्न झालेला, पराम म्हणजे दिव्य, मत्भक्तिम म्हणजे माझी भक्ती. तर याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होणे आणि तो पूर्णपणे मग आनंदी होतो. परब्रह्माचा याप्रमाणे मनुष्याला साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. तो कधीही शोक करत नाही आणि कशाची आकांक्षाही करत नाही. तो मनुष्य सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो
अशा अवस्थेमध्ये त्याला विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते. आता पहा, निर्विशेषवाद्यांसाठी ब्रह्मभूत अवस्थेची प्राप्ती करणे अर्थात ब्रह्मामध्ये विलीन होणे हेच परमलक्ष्य असते. ब्रह्माशी एकरूप झाल्याविना भगवत सेवा करता येत नाही. मनुष्य जेव्हा देहात्मबुद्धीने इंद्रिय तृप्ती प्रित्यर्थ कर्म करतो तेव्हा ते कर्म दुःखाला कारण होते. परंतु आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्य जेव्हा भक्तीमध्ये संलग्न होतो तेव्हा दुःखाचा प्रश्नच उद्भवत नाही. कृष्ण भावनामध्ये भक्ताला शोक किंवा आकांक्षा करण्यासाठी कोणतीही त्याच्यासारखी गोष्ट नसतेच. तो गढूळ पाणी स्वच्छ झालेल्या नदीप्रमाणे असतो. शुद्ध भक्त कृष्ण चिंतना व्यतिरिक्त इतर काही करत नसल्यामुळे तो स्वाभाविक सदैव आनंदी असतो. त्याला विषयोपभोगाची मुळीच इच्छा नसते. या भौतिक जगतामध्ये तो कोणालाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानत नाही. त्याच्या दृष्टीने सोन्याला सुद्धा दगडा इतकीच किंमत असते. सोनं द्या दगड द्या सेम. हीच ब्रह्मभूत अवस्था होय. स्वर्गलोकाची प्राप्ती करण्याची कल्पना भ्रामक वाटते. इंद्रिये ही दात नसलेल्या सर्पाप्रमाणे बनतात. ज्याप्रमाणे दंत नसलेल्या सर्पापासून भीतीचे काही कारण नाही त्याप्रमाणे संयमित एकदा इंद्रिय झाले की त्या इंद्रियांचे मुळीच भय राहत नाही. विषयासक्तीने ग्रासलेल्या मनुष्याला हे जग दुःखमयच वाटतं, कारण त्याला सारखी तृप्ती हवी असते. परंतु भक्तासाठी हे जग वैकुंठाप्रमाणेच असते. आता श्लोक 55 पाहूया. भक्त्या मां बिजानाति यावान्याश्चास्मि तत्वता ततो मां तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. अभिजानाति म्हणजे मनुष्य जाणू शकतो. यावान म्हणजे जितका. यच्च आस्मि म्हणजे जसा मी आहे. विशते म्हणजे तो प्रवेश करतो. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारे जाणू शकतो असे भगवान सांगतायत. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेमध्ये पूर्णपणे भावनेने युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. आता पहा, 7व्या अध्यायात सांगितले आहे ना, नाहम प्रकाशा सर्वस्य म्हणजे भगवंत सर्वांनाच प्रकट होत नाही. केवळ जो मनुष्य कृष्ण भावनामयी भक्तीमध्ये वास्तविकपणे संलग्न होतो तोच श्रीकृष्णांना तत्वता जाणू शकतो. आता ब्रह्मभूत होणे म्हणजे जीवाने आपले स्वरूप नष्ट करणे असं काही नाहीये ना. भक्ती ही असतेच आणि भक्ती असणे म्हणजेच परमेश्वर भक्त आणि भक्तिमय सेवा हे तीनही असतात. हे ज्ञान मुक्तीनंतरही नष्ट होत नाही. आता विशते हा शब्द म्हणजे माझ्यामध्ये प्रवेश करतो म्हणजे भगवंताच्या सहवासात राहण्याकरता किंवा सेवा करण्याकरता भगवत धामात प्रवेश करू शकतो. भक्ताच्या हृदयातून जसजसा काम आणि लोभ नाहीसा होतो तसा तो भगवत सेवेमध्ये आसक्त होतो आणि यामुळे तो भौतिक कल्मशातून मुक्त होतो. अप्रायणात तत्रापि हि दृष्टम अर्थात मुक्तीनंतरही भक्ती सुरूच असते. सर्व जीव भगवंताचे अंश आहेत म्हणून भगवंताची सेवा करणे त्याची स्वरूपस्थिती हे होय. मुक्तीनंतरही या सेवेत कधीच खंड पडत नाही. जीवनासंबंधीच्या भ्रामक समजुतीमधून मुक्त होणे म्हणजेच वास्तविक मुक्ती होय. तर मंडळी, मुक्तीचा मार्ग कोणता हे सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट जरूर करा. धन्यवाद.